सॅकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय सुदाम. नॉन सेकंड वरती आपण पाहताय फलंदाज मंगेश. चांगली मॅच खऱ्या अर्थानं दोन्ही बलाढ्य टीम एकमेकांच्या समूहामध्ये पाहायला मिळतात. पहिला चेंडू अगदी शरीरावरती आदळला. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी डोक्याला चेंडू आदळलाय. त्या ठिकाणी विचारा फलंदाजाला खऱ्या अर्थानं चेंडू लागलाय की नाही. पाणी हवं असेल ते देखील मैदानामध्ये मागून घ्या. मित्रांनो आपण क्रिकेट तर भरपूर केलो. आपली काळजी आपला फार महत्वाची आहे. पहिल्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. आता स्ट्राईक वरती आलाय. आपण पाहतोय मंगेश लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आपल्याला इथून पाहायला मिळते. यावेळी पिकअप शॉट लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे उत्तुंग बरा हाय ह्यूज हँडसम ब्युटिफुल बिग षटकार. खेळत असताना ज्यावेळी चेंडू डिलिव्हर्ड होतोय बाहेरच्या बाजूने जसा चेंडू निघतोय त्याच पद्धतीचं टोलेबाजी फटकेबाजी जर्सी नंबर 18 मंगेशच्या बॅट मधून आलाय हा चौकार. 11 धावा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये आक्रमण. त्यानंतर डॉट बॉल हे समीकरण राहिलंय खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर. एक डॉट बॉल त्यानंतर षटकार त्यानंतर डॉट त्यानंतर चौकार त्यानंतर डॉट बॉल. आता शेवटचा चेंडू. आणखीन एक दर्जेदार चेंडू परंतु अंपायर सांगतात यस इट्स अ व्हाईट बॉल. हा वंतर धाव. मॅच दर्जेदार आहे. प्रेक्षक एन्जॉय करतायत. या प्रेक्षकांच्या अगदी अल्लोट गर्दीमध्ये अगदी त्यांच्या जल्लोषामध्ये ह्या दोन्ही टीमचा अगदी हा फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. आणखीन एक षटकार. हॅलो. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 17 धावा वैयक्तिक जर पाहायला गेलं ना 15 धावा वैयक्तिक आपण पाहताय. वैयक्तिक 16 धावा 5 चेंडूंमध्ये आपण पाहताय मंगेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर सुदामने मात्र एक चेंडू फेस केला आणि त्याच्या विरोधामध्ये आपण त्याच्या बॅट मधून अद्यापर्यंत एकही धाव आपल्याला पाहायला मिळत नाही. बघा प्रेक्षकांचा जल्लोष जणू काय वानखेडे स्टेडियम वरती मॅच चालू आहे. एवढा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. साधं पाणी नाही राहिलं.
फटका चाललाय साईड स्क्रीन वरती. यावेळी आक्रमण स्वीकारले सुदामनं. आल्या आल्या स्टँडर्ड डिस्पॅच हेलिकॉप्टर उडवलाय, साईड स्क्रीन वरती जाऊन आदळलाय. षटकार. हा षटकार आलाय. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले 24. हा हे जे बॅटल आपण पाहतो ना, खऱ्या अर्थानं हे बॅटल खऱ्या अर्थानं रंगतदार, अगदी शेवटपर्यंत ही रंगतता आपल्याला पाहायला मिळेल. डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये आक्रमण स्वीकारलं. यावेळी फाईन केलेत सीमारेषेच्या पलीकडे. हा चौकार पाहायला मिळतोय. षटकारानंतरचा हा चौकार. भन्नाट वेगानं हा चेंडू डिलिव्हर्ड झालाय. जसं डॉट बॉल येतोय ना, अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी विराट कोहली स्टँड मधनं आवाज येतोय. त्या ठिकाणी भोंगे देखील वाजले जात आहेत, जल्लोष. आणखीन एक डॉट बॉल. यष्टीरक्षकानं चुकी केली आहे. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. लॉंग स्टॉप मध्ये आलाय चौकार. डीजे. दुसरं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाज करण वरती देखील आक्रमण स्वीकारलाय. अवघड आहे खऱ्या अर्थानं. डावखुऱ्या हाताच्या विरोधामध्ये खेळलं, परंतु इथे स्वीकारलाय. सुदामच्या बॅट मधून आणखीन एक हेलिकॉप्टर सीमारेषेच्या पलीकडे डिपॉझिट करतोय. षटकार. अडोतीस धावा धावफलकावरती पाहता आपण. 38. 38 धावा धावफलकावरती इथून आपण पाहता. काय जबरदस्त इनिंग खऱ्या अर्थानं साकारत होता सुदाम देखील, परंतु फार काळ विकेटवरती टिकू शकला नाहीये. इनिंग बिल्डअप करायची होती त्याला, परंतु अगदी लवकर साथ सोडल्या आपल्या साथी फलंदाजाची मंगेशची आणि मैदानाच्या बाहेर आलाय. परंतु त्यानं त्याचं काम खऱ्या अर्थानं पुरं केलंय. ज्याच्या बॅटमधून 2 षटकार, 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि तो इथून बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. आमचे 12व प्रतिनिधी आम्हाला सांगतायत नवनाथ मैदानामध्ये दाखल झालाय. तो देखील भन्नाट फॉर्म मध्ये, तो देखील तेवढीच आक्रमकता त्याच्यामध्ये देखील आहे. आता ती आक्रमकता आपल्याला पाहायला मिळेल का? 2 षटकांचा खेळ बाकी आहे. वैभव आलाय तिसऱ्या षटकासाठी. 38 धावा धावफलकावरती. 4 षटकांची मॅच आहे. खमालीची मॅच पाहायला मिळते. ऑन साईडला ताकदीचा वापर. चेंडू हवाई सफर. वाईड इज लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार.
मंगेश जो सेट झालाय खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर अगदी मैदानावरती त्याच्या समोर चेंडू अगदी फुटबॉल इतका दिसतोय आणि त्याची अगदी इथे नशिबाचा चौकार. 48 धावा धावफलकावरती. हा देखील फटका चांगला आहे यावेळी अगदी आपण पाहतोय कव्हर मधून डीपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी फेकी देखील पाहायला गेलं तर सॅकिंग गेन वरती आपल्याला पाहायला मिळते. 39 धावा धावफलकावरती. 49 धावा धावफलकावरती. 49 1 लॉस. 49 धावा धावफलकावरती इथून पाहायला मिळतात. दर्जेदार खऱ्या अर्थानं फलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. हा देखील फटका दमदार आहे जाईल सीमारेषेच्या पलीकडे. यावेळी अगदी पाहतोय नवनाथच्या बॅट मधून आलाय हा षटकार. पंचावन्न धावा धावफलकावरती या षटकाराच्या साह्यानं आपण पाहताय. प्रत्येक गोलंदाजाचा अगदी बरोबर हिशोब घेतलाय. प्रत्येक गोलंदाजाच्या वरती आक्रमण अगदी आपल्याला पाहायला मिळाला आहे. कोणालाही खऱ्या अर्थानं हा फटका फसलाय हवेमध्ये. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायची होती. या ठिकाणी आता थर्ड अंपायर कडे रेफर केलाय. पंचांचा इशारा सॉफ्ट सिग्नल आउट. परंतु थर्ड अंपायर कडे देखील रेफर केलाय. चेक केला जाईल. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आमच्या टेक्निकल रूम मधनं यावेळी आता चेक केलं जाईल की फलंदाज या ठिकाणी सेफ आहे की नाही. संपूर्ण केटीसी लाईव्हची टीम खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेला कव्हर करतीये. क्लिअरिटी आणि क्वालिटी त्यांची सातत्यानं पाहायला मिळतीये. फटका आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षकानं झेल जरूर सोडला. बॅकअपला आलेला क्षेत्ररक्षकांना चांगली फिल्डिंग केली आणि इथे दुसरी धाव घेताना फलंदाज बाद आहे. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय परंतु त्यानं देखील त्याचं काम केलंय. एका चेंडूमध्ये त्याने देखील एक षटकार ठोकलाय आणि दुसऱ्या चेंडूवरती दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये तो बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल गुरुनाथ. गुरुनाथ हा फलंदाज अगदी पाहायला गेलं तर चौथ्या क्रमांकामध्ये मैदानामध्ये दाखल झालाय. धावसंख्या पाहताय आपण 56 धावा धावफलकावरती. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल केली आहे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर खांदा टीमनं. चिंबीचा पाडा टीमच्या अगेन्स्ट मध्ये हा फटका देखील चांगला होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात प्रोटेक्शन करत असताना. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं समाप्त झालं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय 57. 2 बाद 57 धावा. अजूनही एक षटकाचा खेळ बाकी आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग घेणं चिंबीपाडा ना. अरे एक मित्र राहतो माझा चिंबीपाड्यामध्ये. मनीष रिक्षा चालू. मनीष मुंडे.
चौथं षटक. इथे स्टँड अँड डिस्पॅच. खडे खडे आल्या आल्या ठोकला आहे. गुरनाथनं देखील षटकार. ऑन साईडला हा फटका आपण पाहतोय. टर्न केला चेंडू अलॉंग दी कार्पेट. एकच धाव आली आहे. 64 धावा धावफलकावरती इथून पाहायला मिळतील. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चौथ्या षटकातील मंगेश आणि आपण पाहताय गुरुनाथ ही जोड साखळी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना पवन आलाय गोलंदाजीसाठी. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडूवरती सिंगल. आता स्ट्रायकिंग एंडवरती मंगेशला तुम्ही पाहताय. 8 चेंडूंमध्ये 27 धावा वैयक्तिक आणि हा फुलटॉस. हे खऱ्या अर्थानं आमंत्रण होतं फलंदाज मंगेशसाठी आणि ते दोन्ही हातानं स्वीकारलंय. या ठिकाणी नो बॉल, त्याच्यावरती षटकार. अगदी बोनसच्या स्वरूपामध्ये या धावा आपल्याला पाहायला मिळतात. आधी धावांचा ओघ जर पाहायला गेला तर अगदी उंचावलाय आणि त्याच्यामध्ये गोलंदाजानं चुकी केली आहे. नो देखील फेकलाय आणि त्याच्यावरती षटकार देखील आलाय. 7 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. एकंदरीत धावफलक जाऊन पोहोचले 71. आतापर्यंत आजच्या रात्रीतील हायएस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतील आणि या संपूर्ण स्पर्धेमधील देखील पाहायला गेलं ना तर हायएस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. मंगेश 9 चेंडू 33 वैयक्तिक धावसंख्या त्याने उभारली आहे. पाठीमागे अगदी पाहायला गेलं तर दिनेश कार्तिकची आठवण करत येत असताना हा फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे येतोय. मंगेशच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. आमचे आयोजक खऱ्या अर्थानं मंगेशच्या बॅटिंग वरती इम्प्रेस झालेत आणि कमलूजी पिरकर यांच्याकडून खऱ्या अर्थानं मंगेशसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला या ठिकाणी आलंय. यावेळी चांगला चेंडू, अगदी फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. ऑन साईडला हा फटका खेचायचा होता. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळत नाहीये. हा डॉट बॉल, बऱ्याचशा कालावधीनंतरचा हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. नाहीतर प्रत्येक गोलंदाजाचा अगदी सेम हिशोब घेतलाय खांदा टीमनं. प्रत्येकाला अगदी बराबरीची शिक्षा दिली. कोणाला जास्त कोणाला कमी नाही. ऑन साईडला हा देखील फटका अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. चांगली फिल्डिंग, फेकी देखील अचूक. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाज पोहोचलाय. 2 धावा झाल्या तिथून कंप्लीट. या 2 धावांना धावफलक जाऊन पोहोचलाय 79 धावा धावफलकावरती. एक चेंडूचा खेळ बाकी आहे शेवटच्या षटकातील. या स्पर्धेतील आपण पाहताय हायएस्ट स्कोर आतापर्यंत उभारलाय तो खांदा टीमनं. डॉट बॉल. आणखीन एक षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाला. आपण पाहताय चौथं देखील